वेलकम टू माय न्यू स्केच व्हिडिओ. यावेळेस मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बुद्ध यांची स्केच ड्रॉ करते. फर्स्ट मी आउटलाईन ड्रॉ केलेला आहे, तुम्ही बघू शकता. चष्मा, आईज, नोज आणि लिप्स असं करून मी फेसचं पूर्ण आउटलाईन जे आहे ते डन केलेलं आहे. आणि त्यासोबतच मी पूर्ण जे स्केच तुम्ही बघू शकता हळूहळू करून पुढे मी एक एक पार्ट असं फक्त आउटलाईन ड्रॉ करून ठेवणार आहे आणि नंतर शेडिंग करणार. लेट्स सी. येस, फायनली मी बाबासाहेबांची पूर्ण जे आउटलाईन आहे ते डन केलेलं आहे. आता मी सेम तसंच बुद्धांचं फक्त आउटलाईन ड्रॉ करून ठेवणार आहे. तुम्ही बघू शकता आईज, नोज, लिप्स आणि फेसची आउटलाईन डन झालेली आहे. आणि त्यासोबतच मी आता ऑलमोस्ट दोघांचं पण आउटलाईन जे आहे ते डन होईल थोड्याच वेळात. तुम्ही बघू शकता. वाव, खूप सुंदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आणि बुद्ध यांची आउटलाईन ड्रॉ झालेली आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर असं दिसतंय. आणि प्लस जे हेड आहे त्यावर मी असं सर्कल शेपमध्ये डिफरंट अँगल्समध्ये डिझाईन ड्रॉ केलेलं आहे. येस, फायनली आउटलाईन डन झालेलं आहे. आणि त्यानंतर मी शेडिंगच्या ऐवजी मी कलरचा यूज करणार आहे. तर त्यासाठी मी स्किन कलर अप्लाय केलेला आहे आणि ब्लेंडिंगसाठी बडचा यूज करते. तुम्ही बघू शकता हळूहळू करून मी फेसचं जे ब्लेंडिंग आहे ते करत आहे. आणि डार्क टोनसाठी मी ब्राऊन कलरचा यूज करते. आधी स्किन कलरचा यूज केला आहे, मग त्यानंतर डार्क टोनसाठी ब्लॅक कलरचा यूज करते. मग बघू शकता की पूर्ण फेस जे आहे ते हळूहळू करून शेडिंग करते कलरने. येस, हेअरसाठी मी ब्लॅक पेन्सिलचं यूज केलेलं आहे. आणि चष्म्याच्या आउटलुकसाठी आणि ॲयब्रोसाठी पण मी पेन्सिलचं यूज केलेलं आहे. आधी ब्राऊनने डार्क केलं आहे, मग शेडिंगसाठी मी डार्क शेडसाठी ब्लॅक पेन्सिलचं यूज केलेलं आहे फेसवर. आणि त्यांचं जे कोट आहे त्याला मी डिफरंट कलरने लाईट ब्ल्यू कलरने आणि लाईट ब्ल्यू कलरने पूर्ण शेडिंग करून घेतलेलं आहे. आणि त्यावर आता डार्कच्या फोटोच्या रेफरन्सच्या हिशोबाने मी ते लाईट डार्क करणार आहे. ब्लॅक कलर आणि व्हाईट कलरचं यूज करून. तुम्ही बघू शकता जे कोटच्या हिशोबाने कोटच्या डिफरंट अँगलच्या हिशोबाने मी ब्लॅक कलर आणि व्हाईट कलर अप्लाय केलेला आहे. आणि ब्लेंडिंगसाठी बडचं यूज करते. येस, फायनली मी बाबासाहेबांचं जे स्केच आहे ते डन केलेलं आहे. आता मी बुद्धांच्या स्केच करणे स्टार्ट केलेलं आहे. तुम्ही बघू शकता फेस शेडिंग स्टार्ट झालेली आहे. फर्स्ट मी स्काय लाईट ब्ल्यूने मी पूर्ण फेस जे आहे ते कवर केलेलं. आणि त्यानंतर फोटोच्या हिशोबाने नोज, आईज आणि ॲयब्रो आणि साईड फेसला मी डार्क ब्ल्यूने डार्क केलेला आहे. आधी पूर्ण फेसमध्ये जे मी
लाईट ब्ल्यूने जे शेडिंग केलेलं लाईक कलर केलेलं ते मी शेड करते आणि नंतर डार्क साईड मी ब्लेंडिंग करते लाईक बर्ड्सने. तुम्ही बघू शकता मी आता डार्क साईड जे आहे ते बर्डने ब्लेंडिंग करते. पूर्ण आउटलुक कसं येतं ते तुम्ही पूर्ण बघितल्यानंतर मी तुम्हाला सांगते आणि तुम्हालासुद्धा काय आयडिया असेल तर तुम्ही मला शेअर करू शकता. आता मी ब्लॅक पेन्सिलचा यूज करते लाईक ॲब्रो, आईज आणि लिप्ससाठी. आणि नंतर तुम्ही बघू शकता की आता आउटलाईनमध्ये पण तुम्हाला दिसून येते की आउटलाईन मी जे आहे ते पूर्ण ब्लॅक पेन्सिलने करते. आणि फेसचा आउटलाईन झाल्यानंतर ब्लॅक पेन्सिलने मी जे हेड आहे ते पण सेम स्काय ब्ल्यू कलर आणि डार्क ब्ल्यूने कवर करणार आहे सेम सर्कलच्या हिशोबाने फोटो. येस, फायनली कलरचं काम जे आहे ते डन झालेलं आहे. आणि त्यानंतर मी हेडमध्ये जे सर्कल आहे त्याचं फायनल लुकसाठी मी ब्लॅक पेन्सिलचा यूज करते. ब्लॅक पेन्सिलने पूर्ण जे सर्कल आहे मी कवर करणार आहे. लाईक डिफरंट अँगल पण आहे त्याच्यामध्ये, तर त्याच्या हिशोबाने मी ब्लॅक पेन्सिलचं यूज करून डिफरंट अँगलमध्ये ब्लॅक कलर जे आहे ते मी फिल करणार आहे. हळूहळू करून तुम्ही बघू शकता. आणि फायनल लुक सांगा मला कसं येतं.
आता जे बुद्धांचे जे ड्रेस आहे ते पण कवर झालेलं आहे. फर्स्ट मी स्काय ब्ल्यूने पूर्ण कवर केलेलं आणि नंतर फोटोच्या रेफरन्स हिशोबाने फक्त डार्क ब्ल्यूने शेडिंग केलेलं आणि त्यानंतर मी फायनल लुकसाठी आता परत पेन्सिलचाच यूज करते आणि पूर्ण जे ड्रेस आहे ते मी पूर्ण ब्लॅक पेन्सिलने कवर करणार आहे. तुम्ही बघू शकता हळूहळू करून मी ब्लॅक पेन्सिलने पूर्ण जे त्यांचा ड्रेस आहे ते कवर करते. पूर्ण कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही बघा फायनल लुक कसं येत आहे. स्केच जे आहे ते ऑलमोस्ट डन झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता आउटलाईनसुद्धा किती सुंदर आणि मस्त छान दिसते. तुम्हालासुद्धा असं ड्रॉईंग किंवा दुसरे काय स्केचसाठी आयडिया असेल तर तुम्ही मला शेअर करा. थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू सो मच.